मी सोमवारपूर्वी केला 14 वर्ष केला. त्या 14 वर्षातली किमान 7 वर्ष फक्त पाण्यावर केला. फक्त पाणी. हिंदुत्ववादी हा शब्द मला मॅच होत नाही. मी माझ्या धर्माचं शेवटपर्यंत पालन करणार. शेवटपर्यंत. ज्या अमित शहाच्या मुलग्यानं हातामध्ये कधी बॅट पण धरली नाही, तो BCCIचा अध्यक्ष. ह्यांचं त्या काय नाव त्यांचं ते आशिष शेलार कुठंतरी जाऊन खीर खाऊन आलेलं चालतं. पण आमच्यातलं कोणी कुठेही जायचं नाही, काही करायचं नाही, शांत बसायचं. ही जी वरिष्ठ नेते मंडळी आहेत भाजपची आत्ता काम करणारी, असं एक सांगायचं की हिंदुत्वासाठी हे यांचं घरदार बाहेर पडले. यांचा नाइलाज आहे. आणि नाइलाज असतो चालत असलेले सरकार आहे. यांच्यावर पूर्णपणे जनता नाराज आहे. पूर्णपणे यांच्या कारभारावर, यांच्या भ्रष्टाचारावर, यांच्या बेगड्या हिंदुत्वावर जनता पूर्णपणे नाराज आहे. तुम्ही आणि राजेश क्षीरसागर साहेब एकाच पक्षासाठी काम करत होतात एकत्र, पण अशी काय घटना घडली की ज्याच्यामुळे तुम्ही आज इतके टोकाचे विरोधक आहात? नाही, माझं तर तुम्हाला आपल्या चॅनलसाठी सांगू इच्छितो की तुमच्या जर चॅनलला तुम्हाला जर सबस्क्रायबर जादा पाहिजे तर राजेश क्षीरसागरांचा विषय नको. चांगला कुठला तो विषय काढा. दिवाळी जवळ आल्या, चांगला सिजनेबल विषय काढा की जेणेकरून तुम्हाला पण फर्स्ट प्राधान्य मिळेल. अशा गद्दारांचा सारखा सारखा विषय काढणं मी काय सोडत नाही यांना. हिने चुकले की मी आहेच तिथं. पण ह्याचा अर्थ आता कशाला किती वेळा मुलाखती त्यांचं नाव घ्यायचं. आपला कॅमेरा बंद पडेल त्यामुळं. कॅमेराला पण कळते बंद पडूया म्हणून. आता बरं, तुम्ही आता दिवाळीचा विषय काढलात म्हणून रविकिरण इंगवलेंचा अध्यात्मावर विश्वास आहे का? होय, 100% 100% आहे. एखादा अनुभव तुम्ही जर सांगू शकलात आपल्या प्रेक्षकांना. अध्यात्माचा तसा काय अनुभव मला नाही, पण मी देवाची भक्ती करतो. मी सोमवारपूर्वी केला 14 वर्ष केला. त्या 14 वर्षातली किमान 7 वर्ष फक्त पाण्यावर केला. फक्त पाणी. तुम्ही माहिती घेऊ शकता. म्हणजे खरं खोटं तुम्हाला समजेल. माझ्या मित्रांना विचारा, माझ्या परिवारात विचारा, हे सत्य आहे काय. आणि त्यातले 7 वर्ष पुढचे फक्त दहीभात खाऊन केला. दहीभात किंवा दूधभात एवढंच खाल्लं. पण ते प्रामाणिकपणे गेलं. 14 वर्ष पाळलं. आता त्यानंतर मी प्रदोष करतो. महिन्यांना एकदा दोनदा रामलिंगच्या महादेवाच्या दर्शनाला जातो. तर हातकलिंगाच्या पुढे डोंगरात एक मोठं मंदिर आहे. मोठं म्हणजे गुहेत. प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना त्यांनी त्या महादेवाच्या पिंडीची स्थापना केलेली आहे, असं तिथली आख्यायिका आहे. आणि त्या पिंडीवर जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत जलाभिषेक राहिलाच पाहिजे, यासाठी त्यांनी एक बाण मारला. आणि त्या बाणामुळे ती त्या बरोबर पिंडीवर पाणी पडते. मला वाटते मी इयत्ता 10वीपासून नेहमी तिथं जातो आणि आज तागायत जातो. म्हणजे आम्ही रविकिरण इंगवले साहेबांना हिंदुत्ववादी म्हटलं पाहिजे, कारण त्यांचा अध्यात्मावर विश्वास आहे. त्यांचा हिंदुत्व अध्यात्म असणार घेऊ. आपल्या धर्माचं पालन करा. इतरांनी केलं तर मग त्यांचं ते धर्मविधी माणसं, आणि आम्ही केलं तर हिंदुत्ववादी असं नसते. हिंदुत्ववादी हा शब्द मला मॅच होत नाही. मी माझ्या धर्माचं शेवटपर्यंत पालन करणार. शेवटपर्यंत. पृथ्वी राहायचो पण आपण हिंदू म्हणून राहायचं. सध्या जे संपूर्ण देशात हिंदुत्वाचं वारं वाहतंय किंवा जो हिंदुत्वाचा प्रचार केला जातो त्याकडे रविकिरण इंगवले साहेब कसं बघतात? मला काय वाटत नाही. आता भाजपच्या माध्यमातून फार काय हिंदुत्व, आता UP, MP, राजस्थान, गुजरात इथंपर्यंत ठीक आहे. पण अन्य प्रदेशात, राज्यात बघा की तुम्ही, आपल्या महाराष्ट्र राज्यात काय परिस्थिती आहे. कुठे हिंदुत्ववादी आहे ती? ज्या अजित पवारांनी शेकडो हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला, त्या अजित पवारांना यांनी याच्यात घेतलं, सत्तेत घेतलं, मिनिस्टर दिली. त्या मिनिस्टर लोकांची जर प्रत्येकाची यादी काढली तर प्रत्येकानं भ्रष्टाचार केला म्हणून हिनेच घोषित केलं. त्यात छगन भुजबळांचं नाव आहे. ते मुंडेंचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे, धनंजय मुंडे. अशी कितीतरी लोक आहेत. ह्यात सगळं भ्रष्टाचारानं माखलेलं लोकांचं सरकार म्हणजे आत्ताच. पण ही हिंदुत्ववादी सरकार नाही. आता एकनाथ शिंदे आम्ही हिंदुत्वासाठी फुटलो सुरुवातीला केलं. हिंदुत्वासाठी तुम्ही जर पटला असाल, मग तुमच्या घरामध्ये सलमान खान तुमच्या गणपतीला कसा काय येतो? त्याची स्टाईल काय त्या सलमान खानची? मस्तीला आलेला आहे ते, मस्तीला. आणि असले तुमच्या घरात तुम्ही बोलवता. अनेकांच्या घरामध्ये डान्स सुरू आहेत. एकीकडं मुस्लिम द्वेष मानायचा आणि स्वतःच्या घरात कोणाला तरी घेऊन नाचायचं. ही हिंदुत्व यांचं.
हिंदुत्व कशाला म्हणायचं की सगळ्या धर्मांना चांगल्या पद्धतीची शिकवण देणं आणि मग आपल्या धर्माचं पालन करणं. खरोखर तुम्हाला धर्मनिष्ठा जपायची आहे ना, मग तुम्ही का जपली नाही? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यामध्ये ज्यावेळी तू जावेद मैदानात गेला, बालासाहेबजी एक मॅच खेलेंगे, तर त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना उत्तर दिले की आम्ही तुमच्याकडं सैनिक या दृष्टिकोनातून बघतो, तुमच्यावर आम्ही मॅच खेळू शकत नाही. आणि तीच मॅच ह्या अमित शहांच्या चिरंजीवांनी मॅच खेळायला लावली, भाग पाडलं. मग तुम्ही ते बाकीचे ॲक्शन, फायरिंगचे ॲक्शन म्हणा, त्या असं काय काय ते कोण त्यांचा प्लेअर करत होता की ते बघितले की अंगलट आलं. ठीक आहे, आपल्या प्लेअरांनी त्यांना जशाच तसं उत्तर दिलं, आपलं सौभाग्य, आपण तिन्ही मॅचेस त्यांना मारल्या. पण हिंदुत्व टिकवायचं असेल तर ह्यांचे तोंडच बघायचं ना हो. आपल्या आया बहिणी तिथं पेहलगामच्या इथं मारून टाकले आणि ती जर ॲक्शन परत आपल्याला असं करतं, कशाला तुम्हाला ही पाहिजे? आणि यांच्यावर मॅच खेळून तुम्हाला सट्टा बाजार चालवायचा हो, दुसरं काय यात? केवढा मोठा सट्टा बाजार लागला त्यावेळी देशभरात, जगभरात, त्यासाठी चालू आहे. ज्या अमित शहाच्या मुलग्यानं हातामध्ये कधी बॅट पण धरली नाही, तू BCCIचा अध्यक्ष, कधी बॉल कोणाला टाकून माहीत नाही, तू BCCIचा अध्यक्ष. म्हणजे हे काय चाललं आहे नेमकं? म्हणजे हिंदुत्वाचं तुम्ही रक्षण करण्यासाठी आत्ता हे चालू आहे की हिंदुत्वाच्या नावाखाली जनतेचं भक्षण करण्यासाठी तुम्ही या प्रक्रिया मांडलेल्या आहेत? देशाचं आणि धर्माचं ह्या नावाखाली जे केंद्र सरकार म्हणतं आम्ही हे आहे, आम्ही हे आहोत, मग आमचे उद्धवसाहेब म्हणले ना, हृदयात राम आणि हाताला काम पाहिजे. जर कामच काय नसेल तर हिंदू लोकांनी खायचं काय, जगायचं कसं? आणि आम्ही हृदयात राम म्हणवले, आमच्या हृदयात राम आहेच की, आम्ही सोडलेलं नाही हिंदुत्व, सोडणार पण नाही. पण ह्याचा अर्थ वेगळं कायम प्रत्येक वेळी काहीतरी दिशाभूल करायचं. ह्यांनी कुठेतरी जाऊन चादर वाहिलेलं चालतं. ह्यांचं त्या काय नाव त्यांचं, त्या आशिष शेलार कुठंतरी जाऊन खीर खाऊन आलेलं चालतं. पण आमच्यातलं कुणी कुठेही जायचं नाही, काही करायचं नाही, शांत बसायचं. आणि विचार करून बघा, ह्या सरकारची ध्येय धोरणं, ह्या सरकारची जी उद्दिष्ट आहेत ती हिंदुत्वाच्या बाजूनं कधी आलीत? काम सांगा. ज्या दसरा चौकामध्ये मुस्लिम समुदायाकडून कोण होतीत, बाहेरचे होतीत बहुतेक, त्यांनी एका लहान मुलांच्या गाडीवर दगडफेक केली. कुठं होती ती हिंदुत्ववादी? म्हणजे शहरातले नव्हे, BJP पक्षाची. कोण नव्हतं? कोण नसतं त्यावेळी? कोणीही नाही. जी वरिष्ठ नेते मंडळी आहेत भाजपची आत्ता काम करणारी, असं एक सांगायचं की हिंदुत्वासाठी हे यांचं घरदार बाहेर पडलं. रस्ता सांगा, कारखाना सांगा, अमुक सांगा, दूध डेअरी सांगा, म्हणजे जिथं 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 मीटर आहे, जिथं जिथं पैसा आहे, जिथं जिथं काय म्हणाय त्याला काय शब्द, सहकार क्षेत्र, अशा ठिकाणी हिने यांचं हिंदुत्व बाजूला ठेवले. कोण वाटेल ते काय पण एकत्र येऊन तिथं सरकार करायचं, पण ते सोडाय नाही. ह्याला हिंदुत्व म्हणत नाहीत. हिंदुत्वाची व्याख्या फार वेगळी आहे, त्यांना समजलेली नाही. आत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार नाही, हे मिक्सिंग सरकार आहे. नाइलाज, यांचा नाइलाज आहे. आणि नाइलाज असतो चालत असलेले सरकार आहे. यांच्यावर पूर्णपणे जनता नाराज आहे, पूर्णपणे यांच्या कारभारावर, यांच्या भ्रष्टाचारावर, यांच्या बेगड्या हिंदुत्वावर जनता पूर्णपणे नाराज आहे. तुम्ही आता बोलता कोल्हापूर शहराचा विषय काढला असता. आपल्या कोल्हापूरची नेहमीच प्रतिमा पुरोगामी कोल्हापूर म्हणून राहिले, पण हळूहळू कोल्हापूर हिंदुत्ववादी होते असं काही लोकांचं म्हणणं आहे. नाही, हळूहळू पुरोगामी कधी होतं कोल्हापूर? मला तर काय वाटत नाही. कोल्हापूरसारखी शिवजयंती कुठं होते सांगा? छत्रपती संभाजी महाराजांची जयंती घ्या, गणेशोत्सव घ्या, मग पुरोगामी कसं काय म्हणाल? जोर जबरदस्तीनं ठराविक मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला पुरोगामी शहर म्हणून त्यांनी स्वयंघोषित हे वाक्यप्रचार आणलं. कोल्हापूर शहर हे पुरोगामी हिंदुत्ववादी आहे. पुरोगामी हिंदुत्ववादी शब्द वेगवेगळे आहेत, पण मी ते एकत्रित जोडलं. जर समोरचे सरळ असतील तर आम्ही सरळ आहोत, जर समोरची वाकड्यात शिरली तर पुरोगामी आम्ही बाजूला ठेवणार, आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं मला म्हणायला. ह्याचा अर्थ मुस्लिम द्वेषी आपण आहोत का? तर नाही. मुस्लिम चालतो पण जिहादी चालत नाही, मुस्लिम चालतो पण आतंकवादी चालत नाही,
मुस्लिम चालतो पण आमच्या भारत मातेला शिवी देणारा चालत नाही. मुस्लिम चालतो पण आम्ही वंदे मातरम म्हणणारच नाही असं आम्हाला चालत नाही. आम्हाला अब्दुल कलाम चालतात, आम्हाला अझरुद्दीन चालतात, आम्हाला सोफिया कुरेशी चालते. पण जिहादी प्रवृत्तीनं उगाचच काहीतरी आतंक कोणतरी माजवत बसायचं आणि जिहादी प्रवृत्ती रात्री 10:30 नंतर चौकात चालू करायची, याला विरोध असणारच. त्यावेळी पुरोगामी कोल्हापूर बाजूला ठेवतात आणि पुरोगामी जर कोल्हापूर असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात फटाक्यांचा जल्लोष तुम्ही दरवेळी बघताय भारत पाकिस्तान मॅचला. तेवढा जल्लोष पश्चिम महाराष्ट्रात कुठंच होत नसणार माझ्या हिशोबानं. एवढं पब्लिक असते तिथं. त्यामुळे पुरोगामी कोल्हापूर कधी नव्हतं. कोल्हापूर हे हिंदूंचं रक्षण करणारं आहे. हे करवीर संस्थान होतं. ह्या करवीर संस्थानांचा एक फार मोठा इतिहास आहे. जसं साताऱ्याचं संस्थान आहे त्याच पद्धतीनं करवीर संस्थान होते. लढवयांची गादी आहे. इथं राजाची गरज नाही, इथली प्रजा पहिला बाहेर पडते, राजा असो नसो. हे वैशिष्ट्य आहे कोल्हापूरचं. त्यामुळे पुरोगामी हा शब्द डोक्यातून काढून टाका, हिंदुत्ववादी हा शब्द पण काढून टाका. कोल्हापूर शहर, कोल्हापूर जिल्हा ही पुरोगाम्यांचं हिंदुत्ववादी जिल्हा आहे. कोल्हापूर शहरातील जनतेनं जर आमच्यावर विश्वास ठेवला, खास करून विशेष करून माझ्यावर, तर मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, जी 100 कोटी रस्त्याची दुरावस्था आहे ती दुरावस्था कधीच येऊन देणार नाही. ज्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी दररोज व्हिजिट देणार, दररोज कॉन्ट्रॅक्टरला तिथं बोलवणार. मला त्या प्रोजेक्टमधून किंवा त्या 100 कोटीच्या रस्त्यातून मला टक्केवारी नको आहे, मला ते सगळं चांगलं झालं पाहिजे ह्या मताचा हे माझं विचार. पण आपल्या माता भगिनींना, आपल्या भावांना, आपल्या इतर परिवारातील लोकांना बाहेर जायची गरजच नाही हो. बाहेर जिथे येतील, ज्या कामामध्ये, ज्या टेंडरमध्ये, ज्या रस्त्यामध्ये, ज्या बांधकामामध्ये, ज्या लाईटमध्ये, ज्या स्टुडिओमध्ये पैसे मिळणार तेच फक्त चालू आहे जिल्ह्यामध्ये, बाकी काहीही नाही. अहो, विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव अजून देऊ शकत नाही. माझ्या तर काय बघण्यात नाही. दिलं असलं तर काय माहीत नाही, दिलं असेल तर सॉरी, पण दिलं नसेल तर का देत नाहीत ही द्यायला नको. कोल्हापूर शहरात पहिल्यांदा ते नाव द्यावं ह्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल